नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर भुर्जी। त्यासाठी लागणार आहे पनीर। हे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हा कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, भोपळी मिरची घेतली आहे आणि गाजर किसून घेतले आहे। गाजर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल। आणि हे आलं लसूण आणि मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि दही घेतलेलं आहे। पनीर आपण आधी खिसून घेऊया। हे बघा, असं बारीक खिसायचं। हे सगळं पनीर मी खिसून घेणार आहे। हे बघा, अशा तऱ्हेने आपण पनीर खिसून घेतलेलं आहे। तर चला आता पुढची प्रोसेस दाखवते। आता सर्वप्रथम मी कांदा घालते। तेल टाकलेलं आहे, त्यात कांदा घालते। हे बघा, कांदा आपण चांगला असा परतून घेऊया। आता आपला कांदा चांगला परतून झालाय। आता आपण टोमॅटो घालूया। आता आपण हा टोमॅटो चांगला परतून घेऊया। आता आपण ही आलं लसूण आणि मिरची हे टाकूया। आता भोपळी मिरची पण घालूया आणि गाजर सुद्धा घालूया। हे सर्व आपण परतून घेऊया। आता काही जण याच्यात चण्याचं पीठ भाजून 1 चमचा वगैरे घालतात, पण मी ते काय घालत नाहीये। मी ह्याच्यात हळद घालते, आपले नेहमीचे मसाले, आणि लाल तिखट घालते। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला, आणि थोडा गरम मसाला घालते। आता धन्याची पावडर पण घालते, आणि ही पाव चमचा आमचूर पावडर घालते। आणि हे सगळं आपण परत चांगलं परतून घ्यायचं। आधी मी याच्यात थोडं मीठ घालते, आणि मीठ घातल्यावर परत एकदा परतून घेऊया। आता आपलं चांगलं मस्त परतून झालेलं आहे। आपला हा पनीर भुर्जीचा मसाला मस्त तयार झालेला आहे टोमॅटो कांद्याचा। आणि त्याच्यात आता आपल्याला दही घालायचं आहे। तुम्ही दही फेटून आणि त्यात मसाले घालून घातलं तरी चालेल। मी 1 वाटी घेतलेलं, त्यातलं 3 चमचे टाकलेलं आहे। आपलं दही टाकून मस्त झालंय बघा परतून। तेल पण एका साईडला सुटलंय आणि खूप छान झालंय। आता याच्यात मी थोडं पाणी घालते, म्हणजे जरा अजून ग्रेव्ही छान मऊ होईल। थोडंसं दही मी अजून घालते। 1 वाटी दही होतं, अगदी 1 चमचा छोटंसं उरलेलं आहे। बाकी सगळं मी घातलेलं आहे। हे आपलं पनीर आहे, ते आपण ह्याच्यात घालत आहोत। हे बघा, हे पनीर सगळं घातलेलं आहे मी। हे जेवढं ह्या ताटात होतं ते सगळं पनीर घातलं आहे। आणि आता आपण हे चांगलं ढवळून घेऊया, चांगलं परतवून घेऊया। आता हे अजून मऊ होण्यासाठी आपण ह्याच्यात थोडं पाणी घालूया। आणि आता हे पाणी घातल्यानंतर ह्याच्यात ना, मगाशी मी थोडंसं मीठ टाकलेलं, आता थोडंसं मीठ अजून टाकते। आता हे थोडंसं मीठ मी अजून घालते, कारण मगाशी मी ते कांद्या टोमॅटोला लागणे इतकंच मीठ घातलेलं। आणि चांगलं परतून घेते। आणि आता ह्याच्यात ना थोडीशी आपण साखर पण घालूया। ऑप्शनल आहे, पण अगदी थोडीशी साखर घालूया। ही बघा, एकदम थोडीशी साखर घालूया। छान परतून आपण ना याच्यावर एक झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवर थोडं शिजायला देऊया। ते मऊ असं झालं पाहिजे। हे बघा, वा, मस्त वास येतोय। हे थोडंसं बटर पण घालते, आणि हे बटर आपण ना सगळीकडे परतून घेऊया। ह्याच्यात काही जण पावभाजी मसाला पण टाकतात, त्याने सुद्धा छान होतं। माझ्याकडे पावभाजी मसाला नाही आहे, म्हणून मी लाल मिरची तिखट टाकलेलं आहे। हे बघा, हे छान मी परतते। आता ह्याच्यात ना थोडंसं ऑप्शनला म्हणून मी थोडं चीज घालते, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। चीज पनीर भुर्जी मस्त होणार आहे, खूप छान लागते। थोडंसंच घालायचं। आता हे आपण चीज घातलेलं आहे याच्यात, हे पण चांगलं परतून घेऊया।
छान दिसते आपली पनीर भुर्जी। आता ह्याच्यात थोडासा लिंबू पिळूया जेणेकरून त्याचा स्वाद अजून वाढेल। वा, मस्त वास सुगंध पसरलाय। खूप छान झाली आपली पनीर भुर्जी। तर अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे। हे बघा, आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व करूया। छान मस्त असं परतून आता मी वाढायला घेते। तर अशा रीतीने आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे। साध्या सोप्या पद्धतीत मी दाखवली आहे, तुम्ही नक्की अशी करून बघा। आणि हे बघा, हे सॅलड ठेवलेलं आहे, 2 पाव ठेवले आहेत। मस्का लावून सुद्धा गरम करून घेऊ शकता किंवा असंच खाऊ शकता। तर हे बघा, ही पनीर भुर्जी मी जशी दाखवली आहे तशी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।